थँक्यू 2 मिनिटं थांबायचं सर 2 मिनिटं आयोजक बद्दल 2 शब्द बोलायचं आहे वेरेवाडी संघाकडून खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि एवढं आयोजन एवढं चांगलं वळ्या सामन्याकडे चालू करूया सामना आतापर्यंत ग्रामीण भागातील टुर्नामेंट मध्ये बघितलं खूप सुंदर आयोजन धन्यवाद वेरेवाडी थँक्यू सो मच पहिला चेंडू येतो पहिल्या चेंडूवरती प्रवीण यांच्या बॅटमधून ब्रँडेड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेला पाठवायचे चेंडू उशीर होतोय सामना पुन्हा एकदा चालू करायला वळ्या सामन्याकडे विनायक पुढचा चेंडू प्रवीण आखो टप्प्याचा चेंडू वाईट चेंडू खराब चेंडू एक अतिरिक्त धाव पुढचा चेंडू विनायक यांचा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय प्रवीण यांनी थोडस क्षेत्ररक्षक फंबल झाले आणि याचाच फायदा भेटतोय प्रवीणांनी शिवशक्ती संघाला 2 धावा निश्चित मिळताय तिथं मात्र प्रवीणांनी शिवशक्ती संघाला चांगला चेंडू म्हणावं लागेल खोदून काढला प्रवीण यांनी तो पुढचा चेंडू विनायक यांचा सामना करतील प्रवीण पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र संधी देत नाहीत विनायक देखील सांगतायत एक तेरी एक मेरी मीही कमबॅक करू शकतो आणि कमबॅक केलंय मित्रांनो विनायक यांनी चांगला चेंडू थांबवलं आता मात्र प्रवीण यांना पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आणि चूक होते इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून
दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून चूक होते का नाही पाहायचंय आणि ते मात्र मिळतोय चौकार प्रवीण यांना. थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि याचाच फायदा मिळतोय प्रवीण आणि शिवशक्तीला. 4 धावा मिळतात इथे. 4 धावेने संघाचं धावफलक पोहोचतंय ते मित्रांनो 19 या धावसंख्येवर. माझे साथी स्कोरर राहुल जाधव सकाळपासून ते स्कोररची भूमिका अत्यंत सुरेख पद्धतीने पार पाडतायत. पुढचा चेंडू सामना करतील ऋषिकेश. कौतुक करावं लागेल ऋषिकेशची, दाद द्यावी लागेल ऋषिकेश यांना. काय सूर मारून झेल घेतलाय. पहिला धक्का दिलाय प्रवीण यांनी शिवशक्ती संघाला आणि आता मात्र रवी यांची जागा घेत आहेत विजय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवलेला चेंडू. आता मात्र ऋषिकेशच्या डोक्यावरून जातो चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु चेंडू काही अडवू शकत नाही. चेंडू जातोय सरळ सीमा पार येतोय. पंचांचा इशारा. चौकार. आउटफील्ड फास्ट आहे खूप मित्रांनो या मैदानाची. थँक्यू डीजे सॅम. विकेट गेली मात्र विजय सांगतायत मी थांबायसाठी नाही आलो, मी बघायसाठी नाही आलो, मी आलोय चौकार षटकार मारण्यासाठी. प्रवीण यांचा पुढचा चेंडू ब्लॉकल पद्धतीचा चेंडू समजू शकले नाहीत. प्रॉपर थांबवलंय विजयांना. चकवा दिलाय या चेंडूने विजयांना. चेंडू जातोय निर्धाव. योग्य टप्प्यावर गोलंदाजी, अशा टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल प्रवीण यांना धावा रोखायच्या असतील तर. कारण 3 षटक आहेत. 3 षटकांचा सामना इथून पुढचे आहेत सर्व. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील प्रत्येक संघाला आणि रोखाव्या लागतील देखील प्रत्येक संघाला. प्रवीण यांचा पुढचा चेंडू उंच असा हवेमध्ये टोलवलेला चेंडू. चेंडू खाली प्रवीण येत आहेत. 3 खेळाडू येत आहेत परंतु एकही खेळाडू झेल घेऊ शकत नाही आणि पुन्हा एकदा फंबलिंग होत आहे. खराब क्षेत्ररक्षण. कोणताही कॉल नाही. फायदा भेटतो मात्र विजय आणि शिवशक्तीला 3 धावा निश्चितच भेटतील इथं विजय यांना आणि शिवशक्ती संघाला. प्रवीण वाईट चेंडू. खराब चेंडू. पंचांचा इशारा येते वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडते धाव फलकावर. पुढचा चेंडू प्रवीण यांचा. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, गुडल्यांतूर गोलंदाजी. चेंडू जातोय निर्धाव. षटक संपतय. षटक संपतय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 37. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 37.
गोलंदाजीला येते तिसरं षटक हाताळण्यासाठी. कोण तर VK. चला स्पीडअप घ्यायचंय. स्क्रीनवर पाहतोय आपण विजय यांना दाखवलं जातंय आमच्या श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू वाईट चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. VK गोलंदाजी मार्कवर. VK सामना करतील विजय माने. एक अष्टपैलू वरिष्ठ खेळाडू. अजूनही पुन्हा एकदा वाईट चेंडू, खराब चेंडू, एक अतिरिक्त धाव. पुढचा चेंडू VK यांचा सामना करतील विजय. स्क्वेअरलेगच्या दिशेने मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथं अवी यांचं. हॅलो आझाद, माफ करा, अवी आमच्यापर्यंत नाव पोहोचवतायत क्षेत्ररक्षकाचं. आझाद सुरेख क्षेत्ररक्षण. 2 धाव मिळत आहेत विजय यांना. यानंतरचा होणारा सामना युवा क्रिकेट संघ जंगलवाडी वर्सेस सिद्धिविनायक मस्करवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या षटकानंतर टॉस बॉक्स मध्ये यायचा टॉस साठी. पुढचा चेंडू VK यांचा. ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू सुरेख खेळून काढलाय विजयांनी. 1 धाव पूर्ण. निश्चितच 2 धाव मिळतील. तिसरी होईल का? नाही 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 होणार. थांबवलंय प्रवीण यांनी. 2 धावा. सिद्धिविनायक मस्करवाडी कर्णधार, युवा क्रिकेट संघ जंगलवाडी कर्णधार. टॉस का बॉक्स मध्ये आपल्याशी जोडतील कल्पेश सर. टॉस बॉक्स मध्ये यायचं दोन्ही संघाचे कर्णधार. या पुढील होणारा सामना सिद्धिविनायक मस्करवाडी वर्सेस युवा क्रिकेट संघ जंगलवाडी. पॅडल शूट केलंय, कोणताही चान्स नाही तिथे क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाईल सरळ अलंग. ते टॉच होत आहे दोन्ही टीमचा. टॉच विन आहे ते मस्करवाडी. 2 मिनिटे. अच्छा, मस्करवाडी जिंकले ना. टॉस जिंकून तुम्ही काय घेण्याचा निर्णय घेतलाय? निर्णय 2 मिनिटात कळवतोच. संघाला विचारून निर्णय कळवतोच. 2 मिनिटात त्याचा तुम्हाला उत्तर भेटेलच. आणि ह्या आयोजक विरेवाडी भैरवनाथ विरेवाडी चषक त्याबद्दल 2 शब्द. आयोजन चांगलं झालंय. पठार विभागात पहिल्यांदाच एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटते, बघायला भेटते आहे. यूट्यूब लाईव्ह सगळं नियोजन चांगलं आहे. त्याबद्दल कमिटी, आयोजक, असोसिएशन यांचे आभारी आहे. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद कल्पेश सर. वळूया सामन्याकडे. अकोटप्याचा चेंडू, चेंडू जातोय निर्धाव. धन्यवाद योगेश, आपले शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. कौतुक केलंय त्यांनी या स्पर्धेचं, कौतुक केलंय निश्चित भैरवनाथ चषकाचं. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू पहिल्या डावातील आणि शेवटचा चेंडूही खेळतील प्रवीण. पहिलाही चेंडू खेळा प्रवीण यांनी, शेवटचा चेंडू खेळतील प्रवीण. पुन्हा एकदा आणि इथं धावचे होत आहेत प्रवीण. चांगला थ्रो म्हणावा लागेल यष्टीरक्षकाचा. षटक संपते मित्रांनो. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 49 आणि विजयासाठी 50 धावांचं आव्हान असेल. 48 धावा झालेले, माफ करा, 49 धावांचं आव्हान असेल विजयासाठी चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघाला. 18 चेंडू 49 धावा.
डीजे सांगतात माझ्या आईला सांगा गुडघ्याला बाशिंग बांधा, परंतु गुडघ्याला बाशिंग बांधणं तितकं सोपं नाही आता डीजे, खूप खूप अवघड आहे मित्रांनो गुडघ्याला बाशिंग बांधणं. वळ्या सामन्याकडे जिथे ज्या निर्धाराने उतरलेलं चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघाचे दोन्ही सलामीवीर विजयासाठी आवश्यकता आहे ती 18 चेंडूंमध्ये 49 धावांची. पाहूया कोण वरचढ ठरेल या सामन्यामध्ये, कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये. मस्करवाडी सिद्धिविनायक मस्करवाडी संघाने प्रथम क्षेत्र फलंदाजीचा निर्णय घेतलाय. युवा स्पोर्ट्स जंगलवाडी आपल्याला विनंती आहे की तिसरं षटक संपल्यानंतर आपण मैदानाचा लगेचच ताबा घ्यायचा आहे क्षेत्ररक्षणासाठी. चला स्पीडअप घ्यायचा प्रवीण, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा, वेळ कमी आपल्याकडे, अजून भरपूर सामने खेळवायचे आपल्याला आणि स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. काही सुरेख आयोजन आहे ते भैरवनाथ चषकाचं. या आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस, दुसरा दिवस मित्रांनो, आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी, या स्पर्धेला पाहण्यासाठी विरेगवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आज उपस्थित राहिले तिथं, आणि कमिटीच्या वतीनं सर्व आयोजकांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं उपस्थित ग्रामस्थांचं सहर्ष या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. वळूया सामन्याकडे जिथे मात्र पाहायला मिळेल आपल्याला 49 धावांचं आवाहन आहे चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघासमोर. डावाची सुरुवात करतायत ते अमोल आणि अवी, पहिले षटक हाताळतायत विजय. 18 चेंडू 49 धावा. चला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, सन्मान दिलाय अमोल यांनी या चेंडूला. काय चेंडू टाकलाय, चांगला चेंडू, परंतु तितका सन्मान दिलाय मित्रांनो अमोल यांनी. ओळखले चेंडूला, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, आणि सन्मान दिला या चेंडूला. सुरुवात चांगली केली विजयांनी. पाहूया शेवट कसा राहील. आता मात्र अमोल मोठा प्रहार करतायत, सांगतायत मी का आलोय सलामीला, आणि येतोय गगन चुंबी अमोल यांच्या बॅट मधून षटकार. सहाय्यानं या संघाचं धावफलक ओपन होतोय 6 या धाव संख्येनं. अविनाश मधल्या ब्रेक मध्ये थोडस कानमंत्र देताना अमोल यांना अनुभव आहे अविनाश यांच्या पाठीशी. चला स्पीडअप विजय. पुन्हा एकदा मोठा प्रहार केला, सीमारेषे पार. लागोपाठचा दुसरा षटकार मारलाय अमोल यांनी. दोन्ही चेंडू गगनचुंबी मारलेत आणि या षटकाराने किंचित वॉर्निंग असेल पंचांकडून. यस पंच,
गोलंदाजाला वॉर्निंग दिले पंचांनी इथं थोडीशी चर्चा करताना प्रवीण 12 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड पोहोचतोय आणि इथे चेंज होतोय बॉलर विचार विनिमय केल्यानंतर प्रवीण यांनी निर्णय घेतला की गोलंदाज चेंज होईल चेंज होऊ शकत नाही बहुतेक असा कॉल घेतील पंच चर्चा करतील कर्णधाराशी आणि निर्णय कळवतील आपल्याला सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार श्री विजय साळुंके आपण पाहतोय स्क्रीनवर धन्यवाद विजय सर आपण या स्पर्धेचे प्रमुख पंचांच्या निर्णयानंतर गोलंदाज तोच कंटिन्यू राहील अमोल अपेक्षा असतील आता अमोल यांच्याकडून पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू जवळ येतोय झेल आणि झेल सुटतोय मित्रांनो आणि झेल सोडलाय कोणी मित्रांनो झेल सोडलाय अक्की यांनी नाराज अक्की आणि स्वतः कर्णधार कारण झेल सुटतोय तो अक्की यांच्याकडून एक चांगलं क्षेत्ररक्षक आहेत अक्की नाराज अक्की स्वतःवर कारण माहित आहे झेल किती महत्वाचा आहे कॅचेस विन द मॅचेस असं काहीच म्हटलं जातं क्रिकेटच्या या पटलावरती मित्रांनो चला पाहूया काय कामगिरी करतायत 14 धावा झालेल्या आहेत पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु समजू शकले नाही चेंडू जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येतो निर्धाव चौदा धावा झालेल्या आहेत पुन्हा एकदा धाडलंय चेंडूला सीमा पार फलंदाजी पाहायला मिळते अमोल यांच्याकडून 3 षटकार खेचलेत अमोल यांनी या षटकामध्ये विजय यांच्या थोडस महागडा असं षटक निश्चितच ठरेल विजय यांचा वाट लागली आणि आता मात्र स्ट्राइक वरती येता येत तब्बल एका षटकानंतर संघाचे कर्णधार रवी अवी 12 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता विजयासाठी चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघाला पहिले षटक चांगले खेळले मित्रांनो अमोल यांनी धावा वसूल केलायत विजयांच्या षटकामध्ये धावांचा डोंगर उभारलाय 12 चेंडू स्क्रीनवर आपल्याला आमचे ऑपरेटर हेमंत दाखवतायत 12 चेंडू 29 धावा वाट लागली बॅक टू बॅक दुसरा झेल सोडतायत अक्की कॅचेस विन द मॅचेस पुन्हा वारंवार सांगतोय मी निश्चितच महाग ठरेल कदाचित हा झेल
क्षेत्ररक्षण सरळ चेंज करतायत प्रवीण. नाराज असतील आपल्या या खेळाडूवर. आवडता खेळाडू आहे प्रवीण यांचा, संघाचा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु आता चूक होते, चुका होत राहतात मित्रांनो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. यश अपयश चुका होत राहतात, त्याला मात करून पुढे जायचं असतं. पुढचा चेंडू काय फटका खेळला मित्रांनो स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पडतोय परंतु चेंडू जाईल सीमा पार. येतोय वाट लागली ब्रँडेड षटकार. वाट लागली वाट लागली. प्रात्यक्षिक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय अमोल यांच्या रूपाने. सरेक फलंदाजी करतायत, हल्ला चढव सामना करतील पुन्हा एकदा अमोल. आता मात्र थांबवले, आता मात्र थांबवले सचिन यांनी अमोल यांना. अगोदरच्या मॅचचा हिरो ठरले होते सचिन आणि त्यांच्यावर प्रहार केला दुसऱ्या चेंडूवरती अमोल यांनी, परंतु कमबॅक केले सचिन यांनी. कमबॅक करणार नसतील ते सचिन कुठले. अमोल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, खूपच चेंडू हवेमध्ये. चेंडू जाईल 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव थांबवले अमोल यांनी. सांगतायत माझी बॅट चालू झाले, मी आता डावाची सूत्र घेतोय, फिनिश नक्कीच करेल करणार मी, हे सांगतायत अवी यांना अमोल. 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता विजयासाठी चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघाला. चाफळ विभागातील हा संघ युवा स्पोर्ट्स जंगलवाडी. आपण 11 खेळाडू आपले तयार ठेवायचे क्षेत्ररक्षणासाठी. आकुट टप्प्याचा चेंडू, चेंडू समजू शकले नाहीत, खूपच पाठी राहिला चेंडू. चेंडूचा बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाईल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येईल निर्धाव. प्रवीण सहकार्य करायचा, वेळ कमी आहे आपल्याकडे. चला स्पीडअप घ्यायचंय थोडस. सचिन स्पीडअप घ्यायचंय. 7 चेंडू 19 धावा. फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतो तोपर्यंत निश्चितच 1 धाव मिळते इथं. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 31 बिनबाद 31. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता विजयासाठी चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघाला. डीजे धावांची आवश्यकता विजयासाठी. फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवता एक चेंडू. नाराज अमोल स्वतःवरती. फुलटा चेंडूचा फायदा घेऊ शकले नाहीत. लॉलीपॉप असा असणारा चेंडू, परंतु चेंडू येतो निर्धाव. 5 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा चुकत नाही अमोल आणि चेंडूला धाडले सरळ सीमारेषे बाहेर. येतोय
चेंडू 12 धावांची आवश्यकता. अगोदर चूक केली आणि नंतर मात्र अमोल सांगतात आता मात्र मी चूक करणार नाही, आता मात्र या चेंडूला मी धाडणार सीमारेषेबाहेर. आणि तेच केलं अमोल यांनी. आतापर्यंत 5 षटकार खेचलेत या खेळीमध्ये अमोल यांनी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय काय फलंदाजी केले अमोल यांनी. संघाला युवा स्पोर्ट जंगलवाडी लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आपल्याला. सिद्धिविनायक मस्करवाडी आपले दोन्ही सलामीर सज्ज ठेवायचे आहेत सीमारेषेलगत. तीन चेंडू 8 धावा. कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये. पुन्हा एकदा निश्चितच मिळत आहेत. नाराज प्रवीण. विश्वास ठेवा मित्रांनो, सत्तावर विश्वास ठेवा. आणि विश्वास ठेवलाय सत्तावर अमोल यांनी, कारण तोच विश्वास दाखवतायत. आतापर्यंत वैयक्तिक खेळी करतायत, वैयक्तिक किल्ला लढवतायत अमोल. आतापर्यंत 5 षटकार खेचलेत अमोल यांनी आणि 1 चौकार या आपल्या खेळीमध्ये. पुढचा चेंडू प्रवीण यांचा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. मुलांच्या दिशा मारला फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली रवी. 1 धाव मिळते इथं. थांबवले अमोल यांनी अवी यांना. आता मात्र नाराज होत आहेत का. स्ट्राईक चुकेल का. स्ट्राईक जाते ती अवी यांच्याकडे. आता मात्र षटकाराची आवश्यकता. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. शेवटचा चेंडू कंपल्सरी चेस राहील. चला स्पीडअप करायचं आहे. पुढील स्पर्धेतील पुढे जाणारा चेंडू राहील कदाचित. 1 चेंडू 5 धावा. विश्वास दाखवलाय अमोल यांनी अवी यांच्यावर. कर्णधार आहेत अवी, जाणतात महत्व या चेंडूचं अवी, कारण मोठमोठ्या स्पर्धा खेळलेत अवी. 1 चेंडू 5 धावा. तितकाच दांडगा अनुभव आहे प्रवीण यांच्याकडे. चला कोणाचा अनुभव पण आला. 1 चेंडू 5 धावा. मजा येईल मित्रांनो. वार पलटवार क्रिकेट मध्ये होत राहतात. चला आनंद घ्यायचा आपण फक्त. आणि आनंद आलंय अमोल आणि अवी यांच्या मैदानामध्ये. आणि एक हाती सामना जिंकून दिलाय त्यांनी चॅलेंजर स्पोर्ट्स मसुगडेवाडी संघाला. चला वळूया दुसऱ्या सामन्याकडे. आणि पाहायचं आहे स्क्रीनवर पाहतोय आपण आनंदोत्सव साजरा करताना